स्त्री शक्ती संवाद, महिलांच्या प्रेरणादायी कथा. नमस्कार, मी गायत्री खुगे बोडके तुमच्या सर्वांचं न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये स्वागत करते. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह प्रस्तुत स्त्री शक्ती संवाद ही नवरात्र उत्सवाची स्पेशल माळ आम्ही गुंफत आहोत. यामध्ये महिलांची कथा, त्यांची गाथा, त्यांची स्ट्रगल स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तसेच आज आहे नवरात्र उत्सवाची तिसरी माळ. रंग आहे निळा आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत नाशिक मधील शिंदे गटातील महिला आघाडीच्या कार्यकर्ता पूजा धुमाळताई. सो आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर सर्वात आधी माझ्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. माझे नाव पूजा धुमाळ. मी निफाड गावची मूळ रहिवासी असून मी एका सामान्य गृहिणीपासून माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. महिलांवरील अन्याय अत्याचार आवाज उठवत आज मी शिंदेगडातील जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. माझं ध्येय महिलांच्या सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय आणि समाज जनतेच्या समस्या सोडवणे हे आहे. एकंदरीत माझ्या माहितीनुसार मराठा क्रांती मोर्चापासून तुमची सुरुवात झाली, तर तो प्रवास कसा होता? मराठा क्रांती मोर्चा हे माझ्या सामाजिक जीवनाचं एक महत्त्वाचं वळण होतं. त्या काळात मी पूजा धुमाळ म्हणून महिलांमध्ये संवाद साधत होते. त्यांचं दुःख समजून घेत होते. त्या शांत आंदोलनातून मला संघटन, संवाद आणि संयम याची खरी जाणीव झाली आणि माझ्या सामाजिक कार्याची खरी सुरुवात झाली. नक्कीच. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील तुम्ही खूप काम केलंय, तर त्याबाबत काय सांगाल? एक स्त्री, एक गृहिणी म्हणून मी अनेक महिलांचे जीवन जवळून पाहिलं आहे. त्यांच्या वेदना माझ्या हृदयाला भेटल्या आणि त्या वेदनावर उपाय शोधण्याची जिद्द मनात निर्माण झाली. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी एक फक्त सामाजिक कार्य नव्हे तर एक वैयक्तिक जबाबदारी बनला. त्यामुळे मला याच्यामध्ये मी स्वतःला वाहून घेतलं. नक्कीच. म्हणजे तुम्ही त्यांचं दुःख हे आपलं दुःख असं समजून त्याच्याकडे तुम्ही पाहिलंय. महिलांच्या समस्या जाणून घेत असताना एखादा असा काही अनुभव नक्कीच आला असेल की जो मनाला भिडलाय? हो. एक पीडित मुलगी आणि तिची आई माझ्या घरी आली आणि अतिशय अशा ट्रेसमध्ये होत्या. रडत होती आई का माझ्या मुलीला, ही 3 वर्षाची मुलगी आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे आणि सासू म्हणते की हे बाळ आमचं नाही आहे, तिने अक्षरशः काढून दिलं. म्हणून मला तिथं खूप असं म्हणजे मला खूप असं मनाला हे वाटलं, तर कसे अशा लोक असू शकतात. मी तिला घेतलं थेट त्यांच्या गावी, चांदसी म्हणून इथे जवळ आहे, तिथे पोचली. घरी गेल्या त्या सासूला अगोदर खडसवलं की तुझी मुलगी असते तू काय केलं असतं आणि कशावरून हे बाळ तुझ्या मुलाचं नाही, तिच्या पोटातील बाळ तुझ्या मुलाचं नाही. तर म्हणे नाही, ती आमच्याकडे नाहीच म्हणे 4-6 महिन्यापासून. ते कसं असू शकतं? चला म्हटलं हॉस्पिटलला, आपण तिथं सोनोग्राफी करूया आणि ती कधी आली कधी गेली ते बघूया. तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलं, तिथनं सोनोग्राफी केली, तिच्या नवऱ्यासमोर बसवलं, सर्व सोनोग्राफीचे सगळे किती आठवडे काय ते सगळं क्लिअर केले आणि तिच्या समोर ठेवले. त्यानंतर त्या नवऱ्याला स्वतः कन्फर्म झालं की हे बाळ माझंच आहे. त्यानंतर तिथून आम्ही कोर्टात आलो. कोर्टामध्ये त्याच्याकडनं लिहून घेतलं, स्टॅम्प पेपरवर ते लिहून घेतलं आणि तो मग तिला एक्सेप्ट केलं. सासरी गाडी बसून त्याने आनंदाने त्याच्या बायकोला घेऊन गेला. त्यानंतर आम्ही कोर्टाच्या बाहेर आलो. तेव्हा त्या मुलीची आई इतकी धुमसून माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. अगोदर माझ्या पाया पडली आणि मी तिला पाया पडू नाही दिलं आणि मिठी मारली तिने मला आणि मला बोलली की ताई, तुम्ही आज मला माझ्यासाठी देव आहात. तर नाही म्हटलं, मला पण 2 मुली आहे आणि मी जे केलं ते मला त्याच्या म्हणजे ह्या असल्या अनुभवात मला समाधान वाटलं. हा माझ्या मनाला भेट जाणारा खरं तर हा प्रसंग आहे. म्हणजे अनुभव येत गेले तशी शक्ती वाढत गेली, ऊर्जा येत गेली. नक्कीच. त्याचबरोबर तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलं आहे, यश मिळत गेलंय पुरस्कारांच्या मार्फत. काय सांगाल त्याबाबत? पुरस्कार मिळणं हे जरी वैयक्तिक यश वाटत असलं तरी हे खरं यश सगळ्या स्त्रियांचं, लोकांचं आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, हे यश मला पुढे आणखी जबाबदारीने काम करण्यासाठी प्रेरणा देतं. खरं तर हे यश ज्यांनी माझ्या विश्वास ठेवला त्यांचं आहे.
नक्कीच असं मला विश्वास वाटतं. ठेवला म्हणून तुम्ही पुढे पुढे काम करत गेला. विश्वास हा खूप जास्त महत्वाचा आहे आणि तो जर नाहीच ठेवला तर आपल्यालाही ती काम करण्याची एनर्जी नाही मिळत. नाही. नक्कीच. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आतापर्यंतच्या सामाजिक कार्याचा मोठा ठसा तुमचा उमटला आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही सामाजिक कार्य केलं आहे. तर यातलं समाधानकारक असं कोणतं काम होतं? मी महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक कॅम्प्स लावले गावोगावी. पीडित महिलांना कायदेशीर शिबिरं लावली. लाडकी बहीण योजना आली, त्या योजनेचं फॉर्म भरून घेण्याचे कॅम्प्स लावले गावोगावी. वृद्ध महिलांना पेन्शन योजनेचे कॅम्प्स लावले. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे कायदेशीर कारवाई कशी करायची त्यांची माहिती माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिली दिली कॅम्प्स मार्फत. असे बरेचसे कामं मी करून यातनं मी तुम्हाला समाधान मिळालं. समाधान मिळालं. राजकीय कारकीर्द नेमकी कशी सुरू झाली? माझी राजकीय कारकीर्द खरं तर संघर्षातून सुरू झाली. मी राजकारणात आले कारण मला समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करता यावं ही भूमिका मला हवी होती. शिंदे गट जिल्हा प्रमुख म्हणून पदावर काम करताना मला लोकांच्या समस्या जवळून समजून घेता येतात आणि त्यावर काम करता येतं. पण खूप संघर्षातून मी इथपर्यंत पोहोचले हे मात्र नक्की. सध्या तुम्ही शिंदे गटात आहात, एक प्रमुख पदावर तुम्ही कार्यरत आहात. तर या नवीन प्रवासात स्वतःसाठी आणि त्यासाठी समाजासाठी नेमकं काय ध्येय तुमच्या समोर आहे? महिलांसाठी रोजगार निर्मिती, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना आणि सामान्य जनतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं म्हणून माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी असेल. बस याच्यापेक्षा जास्त. नक्कीच. म्हणजे जनतेसाठीच तुम्हाला तुमचं आयुष्य समर्पित करायचंय. जसं नवरात्रात आपण सर्वत्र देवीची पूजा करतो. नवरात्र उत्सव सुरू आहे, 3री माळ आहे आज. परंतु आजही स्त्रीला समानता आणि न्याय प्रत्यक्षात मिळतो का? तुमचं मत काय? नाही. एक समाज म्हणून आपण अजूनही महिलांना समानतेच्या वाटचालीत मागं ठेवत आहोत. म्हणून माझं काम हेच आहे की त्या प्रत्येक स्त्रीला तिचा आवाज, अधिकार आणि सन्मान मिळवून द्यावा हे मला वाटतं. नक्कीच. जाता जाता शेवटचा प्रश्न, महिलांना काय संदेश द्याल? या पर्वात देवीची पूजा आपण भक्तीने करतो, पण मी सांगू इच्छिते की तुमच्यात ती शक्ती आहे, तिला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षण घ्या, आत्मनिर्भर व्हा आणि कुठल्याही अन्यायासमोर झुकू नका. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. मी हा संदेश देऊ शकते. नक्कीच. तर आपली नुकतीच नाशिकमधील महिला आघाडी या पदावर कार्यरत असणाऱ्या पूजा धुमाळ यांच्याशी बातचीत झाली. सो त्यांनी एकच सांगितलं की त्या नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहेत. तर अशाच नवनवीन मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की